प्रायोजक आहेत मिताली टॉयज, युवराज आणि दर्श बॉक्स। आज आपण आलो आहोत साताऱ्यातील पोस्ट ऑफिसमध्ये। येथील काही कर्मचाऱ्यांसोबत आज आपण बातचीत करणार आहोत, परंतु त्याआधी या बाप्पाचं दर्शन घेऊया। पाहत आहात माझ्या पाठीमागे छान अशी दगडूशेठची मूर्ती आहे। ही मूर्ती छान अशी मोती आणि हिऱ्यांनी सजवलेली आहे। या बाप्पाचं दर्शन तर आता आपण घेतलं आहोत। आता आपण जाणार आहोत आपल्या पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांसोबत बातचीत करायला। पूर्वी पोस्टमन आले की एक वेगळाच आनंद आपल्या चेहऱ्यावर असायचा। मनी ऑर्डर आली की त्यापेक्षा मोठा आनंद व्हायचा आणि तार आल्यानंतर एक वेगळंच टेन्शन असायचं। परंतु हे सगळं आपण कुठेतरी हरवून बसलो आहोत। याच विषयावर आज आपण बोलणार आहोत। याकरिता आपण आलो आहोत साताऱ्यातील पोस्ट ऑफिसमध्ये आणि इथल्या कर्मचाऱ्यांसोबत आपण काही बातचीत करणार आहोत। नमस्कार। सगळ्यात प्रथम मी हा प्रश्न विचारेन की पूर्वी पोस्टाचं कार्य कसं होतं आणि आत्ता कसं आहे? पूर्वी हे पोस्टाचं पारंपरिक कार्य होतं आणि जे मॅन्युअली चालवत होतं। थोडक्यात हाताने लिहिण्याचं सगळं कार्य चालू होतं। परंतु कालानुरूप पोस्टामध्ये आता खूप बदल झाले आणि तो बदल आमच्या सर्व पोस्टल कर्मचाऱ्यांनी अत्यंत कसोशीने तो स्वीकारला आणि केवळ स्वीकारलाच नाही तर त्यात आम्ही पारंगत होण्याचा प्रयत्न केला। जरी आमच्या पोस्ट ऑफिसचा क्लार्क पोस्टमन प्रमोटी जरी असेल तरी समजा त्याचं एज्युकेशन 10वी असेल, परंतु तो ज्यावेळेला त्यानं कॉम्प्युटरायझेशन स्वीकारलं त्यावेळेला मात्र त्यानं ते अत्यंत कसोशीनं ते कार्य अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे आणि त्यामुळं पोस्ट ऑफिसमध्ये कालानुरूप जे बदल होत गेले ते पोस्टाच्या कर्मचाऱ्यांना स्वीकारले आणि त्याप्रमाणे आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना सेवा देत आहोत। आता काळ बदलत आहे, त्यानुसार व्हॉट्सअप, फेसबुक याची क्रेज खूप मोठ्याने चालू आहे। तर याबाबत तुम्ही काय बोलाल? याचा कसा परिणाम होत आहे?
पूर्वी पत्रलेखन म्हणजे सर्वसाधारण सणांच्या निमित्तानं आमच्या लहानपणी आठवतं की प्रत्येकजण पत्र पाठवून आपल्या आजोळी वगैरे ख्याली खुशाली घ्यायचा. परंतु आता पत्रलेखन तसं या आपल्या SMS असतील, मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, तर या नवीन आधुनिक साधनांमुळं पत्रलेखन असेल किंवा आपलं आंतरदेशीय पत्र असतील, हा जरी लिखाणाचा प्रकार कमी झाला असला तरी त्याचबरोबर पोस्ट ऑफिसनं जसं संगणकीकरण झालेलं आहे, आधुनिक जे काही सुविधा आलेल्या आहेत त्याप्रमाणे पोस्ट ऑफिससुद्धा आपली काट त्यानं टाकलेली आहे आणि नवीन प्रकारच्या अनेक सुविधा या ठिकाणी पोस्टाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न होत आहे. आणि नवीन पिढी जी आहे ती सुद्धा या ज्या नवीन काही योजना असतील तर त्या योजना व्यवस्थित ग्राहकांपर्यंत, सर्व लोकांपर्यंत पोहोचाव्यात या दृष्टीने प्रयत्नशील आहे. आता तुम्ही नवीन योजना असं बोललात, तर पोस्टाच्या आता सध्या कोणकोणत्या नवीन योजना सुरू आहेत? डाक विभागाने, भारतीय डाक विभागाने कालानुरूप स्वतःमध्ये बदल करून आता अत्याधुनिक युगामध्ये, इंटरनेट युगामध्ये मनी ऑर्डरची सेवा आहे ती इंटरनेट इन्स्टंट मनी ऑर्डर म्हणून, ई मनी ऑर्डर म्हणून आम्ही ती सेवा रूपांतरित केली आहे आणि तिचा ग्राहकांचा पण चांगला प्रतिसाद आहे. त्यानंतर बचत बँकेचं जे पारंपरिक बचत बँक होती त्यात आम्ही सुकन्या समृद्धी योजना जी मुलींसाठी, जे आदरणीय पंतप्रधान आपले मोदी साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांच्या आदर्शाप्रमाणे बेटी पढाओ बेटी बचाओ अभियानाअंतर्गत आपण सुकन्या समृद्धी योजनेचं खातं सुरू केलेलं आहे. त्याला पण उत्तम प्रतिसाद ग्राहकांचा आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीजन स्कीम अतिशय चांगल्या रीतीने, उत्तम प्रतीने चालू आहे. आणि आता नवीन ही आमची जी बचत बँकेची प्रणाली होती ती संपूर्ण आम्हीसुद्धा स्टेट बँकेसारख्या मोठ्या बँकेची स्पर्धा करून आता संपूर्ण भारतामध्ये स्टेट बँकेचे फक्त 25,000च ऑनलाईन जे शाखा आहेत, परंतु पोस्टाने त्या 25,000चा आकडा केव्हाच पार केलेला आहे. आणि पोस्ट ऑफिसचं 1.25 लाख ऑफिसेस भारतामध्ये संपूर्ण ऑनलाईन करण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. तर त्यामध्ये संपूर्ण प्रकारचे म्हणजे ऑनलाईन बँकिंग, त्यात इंटरनेट बँकिंग, नंतर ATM सेवा सर्व देण्यात येणार आहे. तर त्याचप्रमाणे नवीन CBS प्रणालीमध्ये तो बदल करत असताना आम्ही CSI हा एक नवीन प्रोजेक्ट आम्ही आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये घेतलेला आहे, कोअर सर्व्हिस इंटिग्रेटर. त्यामध्ये आमचे सर्व शाखा ह्या फिनॅकल आणि मॅकॅमिक्सची प्रणाली इन्फोसिसने आम्हाला दिलेली आहे आणि इन्फोसिसचा वापर करून आम्ही इन्फोसिसने दिलेल्या प्रणालीचा आमच्या RPLI आणि PLI म्हणजे ह्या ग्रामीण डाक जीवन विमा आणि डाक जीवन विमा ह्या दोन ज्या स्कीम आहेत त्या अत्यंत ऑनलाईन पद्धतीने आम्ही सुरू केलेले आहे आणि त्यालासुद्धा आता आमचा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि ते काम आता अंतिम टप्प्यात असून CSI, फिनॅकल, त्यानंतर मॅकॅमिक्स आणि CSI ह्या सर्व योजना आणि त्यानंतर आता ग्रामीण भागासाठी RICT योजना सुरू झाल्यानंतर ह्या सर्व नेटवर्क पूर्ण झाल्यानंतरच तुम्हाला खरं पोस्टाची प्रगती त्यावेळेस अंतिम टप्पे दिसेल. खरी गोष्ट आहे, पोस्टाची अजून प्रगती आम्हाला दिसेलच. पण त्याचबरोबर जो पूर्वी आपला लाल रंगाचा जो टपालचा डब्बा असायचा, तर खरी गोष्ट आहे, इथून पुढे ही पोस्टाची खूप अशी प्रगती होतच राहील. परंतु अजून एक असं आहे की पूर्वी लाल रंगाची टपाल पेटी असायची, तर त्याला आता तुम्ही मिस करता का? मी निकम. तर जुन्या काळात जे पत्रपेट्या लाल रंगाच्या होत्या त्या आता खरं आपण मिस करतो आहोत, परंतु त्याच आकर्षित करण्याकरता आपण वेगवेगळ्या आकारानं म्हणजे पिलर आहेत, भिंतीला अडकवण्याचे आहेत किंवा हिरव्या आणि लाल कलरच्या भिंतीत जमिनीत गाडलेल्या अशा मोठ्या प्रकारच्या पेट्या ज्या आंतरदेशीय आणि आंतरदेशीच्या बाहेर पत्र टाकण्याकरता पब्लिकला उपयोग येतील अशा पेट्यांचे आकार बदलण्यात आले. पब्लिकला आकर्षित करण्याकरता आम्ही ह्या पत्रपेट्या शाळामध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये दिलेल्या आहेत आणि लोकांनी पत्र पाठवावं किंवा मुलांना आकर्षित करण्याकरता पंतप्रधानांनी जी योजना वेगळी दिली होती डिपार्टमेंट ऑफ पोस्टकडे, जी बापू यांच्या प्रेरणेने ह्या विषयावरती पत्रलेखन करायचं होतं, त्यासाठी आम्ही अख्ख्या सातारा जिल्हाभर फिरून प्रत्येक शाळेला वगैरे अशी पत्रपेटी देऊन आम्ही लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सातारा जिल्ह्याचा त्यामध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये पहिला नंबर आलेला आहे. याचा आम्हाला देखील खूप असा मोठा अभिमान आहे. यानंतर मी म्हणेन की तरुणाईने पोस्टाकडे थोडीशी पाठ फिरवली आहे, परंतु काही ज्येष्ठ नागरिक अजून देखील आहेत की ते फक्त पोस्टावरच विश्वास ठेवतात, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता सध्या पाठीमागच सर्वे झाला होता आणि त्यावेळेला आपली मुख्य ब्रँच आहे की स्टेट बँक ऑफ इंडिया, पण त्याच्याशी पोस्टाच्या आर्थिक ट्रान्झॅक्शनचं कंपॅरिझन केलं
त्यावेळेला असं लक्षात आलं की जवळपास 1.5 पटीनं जादा आर्थिक व्यवहार हे पोस्ट ऑफिसमध्ये होतात. आजही आमच्याकडं मंथली इन्कम स्कीममध्ये रिटायर झालेला माणूस पहिल्यांदा पोस्टात येतो आणि आपली आयुष्यभराची पुंजी पहिल्यांदा पोस्ट ऑफिसमध्ये मंथली इन्कम स्कीम जी आमची सगळ्यात फेमस योजना आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 9 लाख आपले दुबईतांच्या म्हणजे 4.5 लाख हे अशा पद्धतीने गुंतवणूक करतात. 15 लाख सिनियर सिटीजन आम्ही सगळ्यात जास्ती 8.4% व्याज सिनियर सिटीजनला आम्ही देतो. 3 महिन्यानंतर व्याज त्याचे मिळत असतं. आणि आता LIC किंवा इतर सर्व इन्शुरन्स कंपनी आज मार्केटमध्ये पण सगळ्यात प्रॉपर बिझनेस जर कुठं असेल तर पोस्ट ऑफिसमध्ये होतो. पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या निमित्तानं जवळपास 150 वर्षापूर्वी ब्रिटिश गव्हर्नमेंटने या पोस्टल एम्प्लॉईजसाठी सुरू केलेली ही योजना आज भारत सरकार राष्ट्रपतींच्या अधिपत्याखाली ही योजना संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राबवते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की फर्स्ट प्रीमियम दिल्यापासून आम्ही रिस्कवर घेतो. कमीत कमी प्रीमियममध्ये आम्ही ही पॉलिसी देतो आणि भरपूर बोनससुद्धा आम्ही देतो. आणि खात्रीशीर ज्या पद्धतीने सांगितलं 5-10% फरकानं पण जी सांगलेली अमाऊंट आहे ती 20-25 वर्षांना सुद्धा आम्ही पे करतो. आणि त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात लोकांचा विश्वास बसतोय. आता तुम्ही बघितलं असेल की मध्यंतरी मॅटरीज नवीन नोटाचे बदल्या नवीन नोटा आपण हे केल्या जुन्या नोटा बाद झाल्या. अशा वेळेला जवळपास देश पातळीवर भारतीय डाक विभागानं 4था क्रमांक मिळवला आहे नोटा बदलून देण्यामध्ये. विशेषतः सातारामध्ये तर मोठ्या प्रमाणात इथं आपण काम केले आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी. आणि मला असं वाटतंय की मी ज्यावेळेला नवीन पोस्टात लागलो होतो किंवा एक 71-72 आमचे जुने लोक सांगायचे की 71 सगळ्यात मोठं जर युनिट कुठलं असेल आता सध्या पब्लिक सेक्टरमधलं तर ते भारतीय डाक विभाग आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं युनिट आहे. आणि म्हणून पूर्वीचा जो काळ होता बघा काल असा गोल म्हणजे कालाही दसम्यानं काळ फिरत असतो. आणि म्हणून आता पुन्हा ते दिवस पोस्टाचे पुन्हा यायला लागलेत. विश्वास तर आम्ही संपादन केला 150 वर्षापासून नो डाऊट ॲट ऑल. परंतु आमचं जे जाळं नेटवर्क आहे ते मात्र जबरदस्त आहे. आणि म्हणून मोदी सरकारनं याची महती ओळखून खऱ्या अर्थानं आमच्या पोस्टाच्या डिपार्टमेंटला पुन्हा एकदा जुने दिवस यायला लागले. तो सुवर्ण काळ की ज्या काळात पोस्टाशिवाय कुठलंच काम होत नव्हतं. ग्रामीण भागातल्या आमच्या पोस्ट मास्तरला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. प्रत्येक गोष्ट मास्तरला विचारली जायची. आणि तो जो काळ होता तो आता आगामी काळात येऊ घालतोय. कारण आम्ही आता आणखी लोकाभिमुख व्हायला मधल्या पिरियडमध्ये पोस्ट ऑफिस थोडंसं बाजूला पडलं. टपाल पत्रव्यवहार याच गोष्टीसाठी फक्त सीमित राहिलो. मात्र आता तसं नाही आहे. आता आमच्याकडे पासपोर्ट येत आहे. RTOच्या कडनं गाड्यांची जी तुमचे रजिस्ट्रेशनचे कागदपत्र ते आम्ही डिस्पॅच करतो. लायसन्स आम्ही डिस्पॅच करतो. आता तर नवीन युग घातलं आहे की जर तुम्ही एखाद्याला सिग्नल तोडला आणि त्याला समज द्यायचे तर ते आमचा पोस्टमन देणार आहे. कारण आमच्या पोस्टमनला माहिती आहे की तो माणूस कुठं राहतो. ॲड्रेस आमच्याला परफेक्ट माहीत असल्यामुळं. दुसरी गोष्ट इन्व्हेस्टिगेशनमध्ये सुद्धा आमच्या पोस्टाच्या लोकांचा आमच्या पोस्टमनचा उपयोग या ठिकाणी होतो. ही गोष्ट लोकांपर्यंत पोचलेली नाही खऱ्या अर्थात. कारण कोण माणूस कुठं राहतो हे आमच्या पोस्टमनला बरोबर माहीत असतं. आणि अशा काही गोष्टी मग आता आम्ही आधार आमचं अपडेशनचं आमच्याकडं आलेलं आहे. त्यामुळे लोक आमच्याकडे कायम पोस्ट विभागात सध्या बऱ्यापैकी बँकांमध्ये गर्दी तुम्हाला म्हणजे कमी बघायला मिळेल. पण पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला कायम गर्दी बघायला मिळेल. कारण वेगवेगळ्या सुविधा आहेत. आता नवीन सुकन्या सरांनी सांगितल्याप्रमाणे सुकन्या योजना सुरू झालेली आहे. पोस्टल लाईफ इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर अटल पेन्शन योजना आमच्याकडं सुरू झाली ते कर्मयोगी आमच्याकडं होती. त्याच्यानंतर आपण जरी म्हणत असलो की टपाल कमी होत आलेला आहे पण तसं नाही आहे. फिगर्स तुम्ही बघितल्या तर मेल आमच्याकडे ट्रान्झॅक्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की फार मोठ्या बल्कमध्ये काम वाढेल. त्यासाठी आम्हाला फास्ट फ्रँकिंगचे मिशन्स वगैरे डिपार्टमेंटला प्रोव्हाइड करावे लागलेले आहेत. पण मोठ्या प्रमाणात काम होते. कारण आता ॲमेझॉन वगैरे कंपनीज बघा इतर कंपनीज बघा संपूर्ण पोस्टामार्फत ही स्पीड पोस्टमार्फत आमच्याकडे पाठवलं जाते. फॉरेनला सुद्धा आता प्रमाण लोकांचं वाढलं आहे बाहेरच्या तर ते आमच्याकडनं इथून पार्सल करतायत फॉरेनसाठी. मोठ्या रिव्ह्यूनं त्यातनं आम्हाला वळवते. म्हणजे जर वरवर जरी तुम्हाला ही गोष्ट नक्की खरी आहे की पूर्वी आपण पत्र लिहायचो आपतेष्टांना लिहायचो पोस्टानं कळवायचो एखादा कार्यक्रम आहे सुखदुःखाच्या गोष्टी आपण पोस्टमार्फत पत्राच्या माध्यमातून शेअर करायचो. ते माध्यम थोडं कमी झाले. परंतु अजूनही काही डॉक्युमेंट्स आहेत रजिस्ट्रेशन वगैरे की अनिवार्य आहे की ते पोस्टमार्फतच जायला पाहिजे. तर अशा काही गोष्टी अजून पोस्टमार्फत चालू आहे. आणि आता आम्ही जास्ती पासपोर्टची सुविधा देऊन जास्तीत जास्त लोकाभिमुख होतो. या गोष्टीचा आम्हा सर्वांना गर्व आणि अभिमान नक्कीच आहे. आणि पोस्टाला चांगले दिवस नक्की येतील. कारण बऱ्याच अशी योजना आहेत खेड्यापाड्यापर्यंत ह्या सर्व मोठ्या बँका वगैरे पोचलेल्या नाही आहेत. खेड्यापाड्यापर्यंत आमचं जाळं आहे आणि नक्कीच त्याचा उपयोग समस्त भारतवासियांना होणार. कारण गव्हर्नमेंटने घेतलेल्या सर्व योजना आम्ही कार्यक्षमपणे म्हणजे उत्तम प्रकारे खेड्यापर्यंत पोचवू शकतो. आणि मला वाटते आपले नवीन लोकप्रिय असे पंतप्रधान
ह्यांनी जी योजना पोस्टामध्ये आमच्या नवीन स्कीम्स आणल्या त्यामुळे नक्कीच याचा फायदा होईल आणि आमचे सर्व कर्मचारी या गोष्टीचे तत्पर आहेत. मला अभिमान आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा, कारण डिमॉनिटरिंगच्या गावामध्ये सर्व बँका बऱ्यापैकी आपल्याकडच्या काम टाळण्याचा प्रयत्न करत होतात. अशा वेळेला मात्र आम्ही सर्वसामान्य माणसांना सगळ्यांना जास्तीत जास्त एक्सचेंज देण्याचा प्रयत्न केला आणि हे आकडे तुम्हाला म्हणजे फिगर्स सांगतील आणि म्हणून मला या गोष्टीचा अभिमान नाही. सर्व लोकांसाठी आम्ही पोस्टल डिपार्टमेंटच्या वतीनं या गणपतीच्या सणानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. श्री गणेश सर्वांना सुबुद्धी देव आणि आपल्या देशाची आणि सोबतच आमच्या डिपार्टमेंटची दिवसेदिवस प्रगती होऊ राहा. धन्यवाद. नक्कीच होईल आणि अजून नक्कीच पोस्टाला आजचे दिन अजून येणार आहेत. गणपती बाप्पाचा उत्सव सध्या चालू आहे, तर याविषयी काय सांगा? आम्ही सर्व एकत्र मिळून इथं हा गणपती सण साजरा करतो. सर्वांना येणाऱ्या लोकांना आज महाप्रसादाचा प्रसाद म्हणून जेवण वगैरे आम्ही देतो. तुम्ही गणपती उत्सव कसा साजरा करता? या ठिकाणी पूर्वी सातारा शहराचं म्हणजे हेड ऑफिसच इथं होतं आणि पूर्वीपासूनच इथं 15 ऑगस्ट 26 जानेवारी गणेशोत्सव हे चालू आहे. सुरुवात इथूनच झाली आणि नंतर मग इथून नाक्यावरती नवीन बिल्डिंग तयार झाली, त्यावेळेला हेड ऑफिस तिकडे गेलं आणि हे सातारा सिटी ऑफिस म्हणून इथं तयार झालं. पूर्वीपासून या ठिकाणी गणेशोत्सव हा पूर्वीच्या माणसापासून चालू आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवाला या ठिकाणी सगळे लोक एकत्र येऊन एकोप्यानं एक दिलानं सगळं काम करतात. वर्गणी वगैरे गोळा करून आम्ही आमच्यात कर्मचाऱ्याकडून वगैरे घेतो, बाहेरून असे काही घेत नाही आणि इथं हा सिटी पोस्ट मास्तरांच्या नावे हा गणपती इथं बसवला जातो आणि उत्सव 7 दिवस असतो. यामध्ये महापूजा आणि भोजन आणि इतर काही कार्यक्रम असतात. या गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती उत्सव थोडक्यात इथे जोरदार साजरा होतो. तुम्ही काय काय नियोजन करता गणपती उत्सव? गणपती आता मी वसंत कुमार, साधारणतः 20 वर्ष झालं मी इथं पोस्टमन म्हणून सातारा सिटी पोस्टमन म्हणून काम करत आहे. तर सुरुवातीला आम्ही 98 पासून की आपण काहीतरी असे उत्सव वगैरे साजरे कराय या निमित्तानं आम्ही साधारणतः 98 साली विभूती सर्वे होते, हे आम्ही 98 साली क्लब सातारा सिटी क्लब म्हणून स्थापन केलं आणि तेव्हापासून सुरुवातीपासूनच गणेश उत्सव साजरा करतात. परंतु काय अर्थाने आपल्याला उत्सव साजरा करायचं वगैरे ऑफिसमध्ये की त्यासाठी आम्ही एक क्लबची स्थापना केली, क्लब साजरा केला आणि गणपती उत्सव म्हणजे आम्ही सुरुवातीला आम्ही 15 ऑगस्टला आम्ही मिटिंग घेतो गणपती उत्सव संदर्भात की बाबा गणपती की आपण नियोजन करतो आम्ही गणपती उत्सव किंवा आम्ही एक कमिटी प्रत्येकजण म्हणजे तसं आम्ही प्रत्येक कमिटी नेमतो, परंतु सर्वजण आम्ही टोटल कर्मचारी की अगदी प्रत्येक मनोभावी आणि प्रत्येक स्वतः न सांगता प्रत्येक हिरिरीने भाग घेऊन हा उत्सव साजरा करत असतो आम्ही. आणि शेवट गणपती आमचा 7 दिवस अगदी मनोभावी त्याची प्रार्थना, सकाळी महाआरती, संध्याकाळी आरती, पूजा वगैरे महाप्रसाद आणि 7व्या दिवशी आम्ही अगदी वाजत गाजत गणपतीची मिरवणूक काढून आम्ही गणपतीचं विसर्जन करत असतो. आता तुम्ही सांगितलं गेले बरेच वर्ष झाले तुम्ही इथे पोस्टमन म्हणून काम करत आहात, तर या वर्षांमध्ये कसा कसा बदल होत गेला तुमच्या कामामध्ये? मॅडम, कामात खूप बदल झालेला आहे. कारण सुरुवातीला हे आता इंटरनेट युग वगैरे आलं, पहिलं पोस्टमन दारात पोस्टमन वाट बघायचं. कारण मला आठवतं आहे दिवस की आम्ही एक समजा 12 वाजले 1 वाजले की त्या टायमिंगला पोस्टमन तिथं त्या घराजवळ असायचाच. जसं टायमिंग होतं 9ला बरोबर आम्ही बाहेर पडायचो आणि घड्याळ म्हणजे पोस्टमन आला म्हणजे तिथे त्या लोकांना त्या बिटात समजायचं की हा आता 1 वाजला, पोस्टमन आले म्हणजे 1 वाजला, म्हणजे असं त्यांनी घड्याळ सुद्धा गृहीत धरलं होतं की त्या टायमिंगला तो पोस्टमन तिथं आलेलाच असायचा. आणि टपाल सुद्धा त्यावेळेस खूप असायचं, खूप म्हणजे आणि तेव्हा एवढं काम सुद्धा भरपूर असायचं, पण आनंद वाटायचा काम करण्यात. आता एक इंटरनेट मोबाईल वगैरे आले, व्हॉट्सअपवर तेवढं थोडंसं लिखाण म्हणजे पत्रलेखन कमी झाले, म्हणजे खुशालीचे पत्र वगैरे पाठवायचे, पोस्टकार्ड अंतर्देशी वगैरे, पण आता जरा कमी झालं. पण पत्र आणि अंतर्देशी हे जेव्हा पत्र यायचं की आम्हाला वाटायचं की एवढा खूप आनंद वाटायचा की पुन्हा आपण पत्र वाचायचं, किती वाचावं असं वाटायचं. पण तुम्ही मेसेज आला का नाही की लगेच डिलीट करून टाकता, पण तसं पत्र नाही तुम्ही डिलीट करून तुम्ही पुन्हा वाचणार की बाबा हे पत्र कोणी बाबा आईनं किंवा मामाचं म्हणा कोणाचंही पत्र आलं, अजून सुद्धा तुम्हाला लहानपणीचं हे आठवत असेल बघा, आई माझं पत्र हरवलं ते मला सापडलं, परत तेच पोस्टाला दिवस येतील आणि पत्राला आमच्या डिपार्टमेंटला परत तेच दिवस येतील. खरी गोष्ट आहे. आपल्याला पण असं वाटतं की
हे जे पत्र हा शब्दच असा आहे की हृदयाच्या इतका जवळ आहे ना, आणि खरं असं वाटतं की आई माझं पत्र हरवलं आणि ते मला सापडलं असं लवकर आपण म्हणूयात. अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारेल की पूर्वी जी वाट बघितली जायची, पूर्वी वाट पाहिली जायची की आता पोस्टमॅन येईल, आणि आता ती उणीव राहिली आहे कुठेतरी, तर याबद्दल प्रेक्षकांना काय तुम्ही एक संदेश द्याल? प्रेक्षकांना माझं एकच सांगणं आहे की सेवा पोस्टल डिपार्टमेंट की आम्ही सर्वतोपरी आणि म्हणजे हे प्रयत्न करून अगदी व्यवस्थित सेवा आम्ही पोस्टमन मार्फत तुम्हाला पुरवू, एवढे मी आपल्याला ग्वाही देतो. पोस्ट ऑफिसचे पौर अधीक्षक आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगाल साहेब या विषयावर? नमस्कार, माझं नाव आरेधस, मी पौर अधीक्षक डॉक्टर सातारा विभाग सातारा. कोळी नाक्यावरती आमचं कार्यालय आहे. सातारा जिल्हा हे कार्यक्षेत्र आहे. आत्ताच एक प्रश्न असा निर्माण झाला की पोस्टाची विश्वासार्हता, पोस्टावरती विश्वास जनतेचा अजून आहे आणि का आहे. त्याचं कारण असं आहे की आमचं पोस्टाचा जर डे स्टॅम्प बघितलं, तारीख छाप, त्याची शाई अशी आहे, एखाद्या शर्टवर जर मारली कोणत्याच साबणाने कोणत्याच ह्याने ती धुवून निघणार नाही, कपडा फाटून जाईल, पण ती शाई, तो शिक्का पोस्टाचा सिम्बॉल जो आहे तो कायमस्वरूपी राहणार आहे. म्हणजे माणसाच्या हृदयावरती पोस्ट खात्याने असा ठसा उमटला आहे मॅडम की पोस्ट एक विश्वास खातं आहे. कारण पोस्टावरती एक नाटक आहे, दिवा जळू दे सारी रात. पोस्टाची जर इमारती पाहिल्या, फर्निचर पाहिलं, असं वाटतं की पोस्ट एक झगमगीत नाही आहे, परंतु प्रोजेक्ट टावरमध्ये काही काही ठिकाणी जसे फंड्स उपलब्ध होत आहेत तसं पोस्टाचं डेव्हलपमेंट होतं आहे. नुसतं दिसायला सुंदर असणं हा दृष्टिकोन पोस्टाचा नाही आहे, तर कर्तव्य हे त्यांचं आहे की आम जनतेची सेवा, एक कॉमन माणसाला सुद्धा पोस्टात येऊन सहजासहजी सेवा कशी उपलब्ध होईल हा दृष्टिकोन म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्टचा आहे. आणि पोस्टाची विश्वासार्हता ही कायमस्वरूपी राहणार आहे. जुनं ते सोनं असं सगळ्यांचं मत आहे. आणि पोस्ट ऑफिसचं जे कर्तव्य आहे ते सोन्यासारखंच पवित्र आहे, इतकं शुद्ध आहे. आणि लोकांना याची खात्री आहे की ज्याप्रमाणे बक्षी गहू असतात त्याच्या सेवा या महिला चांगल्या करतात, त्याच्या पोळ्या घोटाणी खायासारख्या असतात, असं माणसामध्ये निर्माण झालेलं आहे की ज्या ठिकाणी पोस्टात जर पैसा टाकला तर कधी जाणार नाही. कारण पोस्टाचं असं आहे, चोराकडून घ्यायचं आणि सावाला द्यायचं, असा पोस्टाचा दृष्टिकोन आहे. धन्यवाद. लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजा रमाशकेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुपर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. या कार्यक्रमामध्ये आपण आता सध्या क्षणभर विश्रांती घेत आहोत. त्यानंतर पुन्हा आपण काही प्रश्न या कर्मचाऱ्यांना विचारणार आहोत. बऱ्याचदा आपल्याकडे वारसा हक्काने मिळालेले दागिने असतात आणि काही वेळेला आपल्या आई वडिलांकडनं किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीने गिफ्ट म्हणून दिलेले असतात. यामध्ये काही दागिने असे आहेत जे आम्ही आमच्या नेहमीच्या सोनाराकडून बनवून घेतले आहेत, तर यामध्ये काही दागिने असे सुद्धा आहेत की जे कोणी बनवले आणि कुठून बनवले याचा काहीच पत्ता नाही. पण आता तुम्ही मला म्हणाल की आणि काय फरक पडतो? काय फरक पडतो हे सांगण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा प्रसंग सांगते. आमच्या शेजारच्या काकू, त्यांच्याकडे त्यांच्या आजीनी दिलेली मोहनमाळ, बांगड्या, पाटल्या असे खूप सारे दागिने होते. मग काय, मुलाच्या लग्नाच्या वेळेस हेच सगळे दागिने मोडून नवीन दागिने करायचे म्हणून त्या निर्धास्त होत्या. पण जेव्हा हेच सगळे दागिने मोडायची वेळ आली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या दागिन्यांमध्ये सांगितल्या गेल्यापेक्षा कमी प्रतीचं सोनं होतं. मग काय, ऐनवेळीच धावपळ, पैशांची जुळवाजुळव, काय करणार? तर थोडक्यात काय की दागिने कुठे बनवले आणि कोणी बनवले याने फरक पडत नसेल, पण हो, तुमच्या दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोनं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. सोन्याची शुद्धता तपासण्याचं वर्ल्ड गोल्ड काउन्सिलला ज्ञात असलेलं तंत्र म्हणजेच कॅरेट मीटर. दागिन्यांना कुठलीही इजा न होता अगदी काही सेकंदातच आपल्याला ह्या कॅरेट मीटरमधनं रिझल्ट मिळतो. दागिन्यांमध्ये असलेल्या घटकांचे वर्गीकरण हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं. मग तो दागिना जुना असो किंवा नवीन, त्यामध्ये नेमकं किती सोनं आहे हे आपल्याला या रिझल्टद्वारे कळत असतं. सोन्याच्या दागिन्यांशी असलेलं आपलं जिव्हाळ्याचं नातं आणि भेसळीमुळे होणाऱ्या अनेकांचं नुकसान बघता
कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स यांच्याकडे कॅरेट मीटरद्वारे सोन्याची शुद्धता ही पडताळली जाते. ही सुविधा सगळ्यांसाठी अगदी मोफत उपलब्ध आहे. तेव्हा आपणही या सुविधेचा फायदा घ्या आणि भविष्याची तजवीज म्हणून ठेवलेल्या सोन्याची शुद्धता पडताळा आणि निश्चिंत व्हा. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स मध्ये आपलं स्वागत आहे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सुवर्ण नाते मनात दाटे आपुलकीचा गंध. KRA ज्वेलर्स, जिथे 52 कशी सोन्याला लाभले आधुनिकतेचे कोंदण. अतूट बंध विश्वासाचे पिढ्या पिढ्यांचे. कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सोन्या मारुती चौक, पुणे. एम्पायर स्टेट, चिंचवड. फिनिक्स मार्केट सिटी, नगर रोड आणि कचेरी रोड, बारामती. ध्यास ध्येयाचा, प्रेरणा धावण्याची, आत्मविश्वास संपूर्णतेचा, पावले वळती फक्त. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे लोकनृत्य गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स, सहप्रायोजक आहेत कुकर कॉर्पोरेशन, प्रायोजक आहेत मिताई टॉयज, गृहराज आणि द शू बॉक्स. आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं जर योग्य उत्तर मिळालं तर तुम्हाला आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स तर्फे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, आता सध्या कृत्रिम तलाव साताऱ्यात बांधण्यात आला आहे, तर याची संख्या किती आहे? कोण सांगेल? बोला. 2. नाही. कृत्रिम तलाव बांधण्यात आले आहेत सातारमध्ये, तर हे किती आहे? 3. नक्की का? अजून कोण? 1. बोला. 1. नाही. 5 तलाव आहेत. नाही. असून दे. माझा पुढचा प्रश्न असा आहे, सातारमध्ये 2 स्वयंभू गणपती आहेत, तर ते कुठे आहेत? इथला डोळे गणपती. अजून आठवणी? डोळे गणपती, पूर्णेश्वर. नक्की? 2. कोटेश्वर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुमचं योग्य उत्तर आहे. अष्टेकर ज्वेलर्स तर्फे तुम्हाला ही भेट वस्तू. धन्यवाद. त्यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे की 1 वाडी आणि 1 गवर ही पद्धत कोणत्या भागामध्ये आहे? 1 वाडी 1 वाडी आणि 1 गवर
गौरी बसवतात. बरोबर. पूर्ण वाडीमध्ये एकच गौरी असते. ही पद्धत महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? अजून कोण सांगेल? कोणाला येतं तुम्हाला सांगा. कोकणामध्ये अशी पद्धत आहे. जोरदार टाळ्या होऊन दे. खरी गोष्ट आहे, कोकणामध्ये ही पद्धत आहे की एका वाडीमध्ये एकच गौर बसवली जाते. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस विषयी यांनी खूप छान अशी माहिती सांगितली. त्यांना देखील आपण हे आकर्षक भेटवस्तू देत आहोत. अष्टेकर ज्वेलर्सतर्फे तुम्हाला भेट. लोकवृत्त गणेश दर्शन सोहळा 2017 या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहेत कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स. सहप्रायोजक आहेत उबर कॉर्पोरेशन. प्रायोजक आहेत मिताली टॉयज, गृहराज आणि द शुभॉक्स. या कार्यक्रमामध्ये आज आपण आलो होतो सातारमधील पोस्ट ऑफिसमध्ये. इथे आल्यानंतर काही आपण बातचीत केली या कर्मचाऱ्यांसोबत. त्याचबरोबर आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असणारे पत्र याविषयी देखील आपण बातचीत केली. आता इथंच